पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे मसाला भेंडी। त्यासाठी घेतलेलं साहित्य, भेंडी घेतलेली आहे, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, खोबरं किसून घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे 10-12 पाकळ्या, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे 10-12 पानं, चाट मसाला घेतलेला आहे, घरगुती मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा आणि हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ। भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून घेतली होती। मी आता कट करून घेते। मी भेंडी कट करून घेते दोन्ही साइडने। मी मध्ये अशी चिरून घेते। अशा प्रकारे मी सगळ्या भेंड्या अशा चिरून घेते। भेंडी मी मस्त कापून घेतलेली आहे सगळी। आता मी मसाल्याची तयारी करते। थोडंसं मी खोबरं भाजून घेते, थोडं लालसर होऊ देते। पॅन चांगला गरम झालेला होता म्हणून मी थोडंसं अजून भाजून घेते। खोबरं मस्त लालसर झालेलं आहे। मी हे काढून घेते। मी काढून घेतलं खोबरं। मी आता हे शेंगदाण्याचा कूट घेते, अर्धा वाटी घेतली, मसाले टाकते, आता हे मी चांगलं मिक्स करून घेते। थोडंसं याच्यामध्ये तेल टाकते। मसाला चांगला मिक्स झालेला आहे। मी आता भेंडीमध्ये भरते। मस्त छान दाबून भरायची। आता अशा प्रकारे मी सगळ्या भेंड्या भरून घेते। भेंडी सगळं भरून झालेली आहे। आता मी भाजी करते। भेंडी मी फ्राय करून घेते। 2 पळी तेल टाकते। तेल मी थोडं गरम होऊ देते। 2 मिनिटं गॅसवरच ठेवते। तेल गरम झालेलं आहे। मी आता भेंडी टाकून देते। अशी मस्त मिक्स करून घेते आणि मी 2 ते 3 मिनिटं वाफेवर शिजू देते। मी थोडीशी ना झाकून ठेवते भेंडी, म्हणजे थोडी मऊ होऊन जाईल। आता मी झाकण खोलून घेते। मस्त थोडी मऊ झालेली आहे। मी आता फोडणी देते। आता कढईमध्ये मी परत 1 पळी तेल टाकते। तेल गरम होऊ देते। तेल गरम झालेलं आहे। मी आता थोडंसं जिरं टाकते। आता त्याच्यामध्ये थोडीशी लसूण टाकते, कुटून घेतला होता मी, कढीपत्ता, हे आता मी चांगलं मिक्स करून घेते। आता मी याच्यामध्ये भेंडी टाकते।
थोडीशी मी कोथिंबीर टाकते. शेंगदाण्याचा कूट उरलेला होता, मी तो परत टाकते. आता मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर. आता मी 2 मिनिटं गॅसवर ठेवते. ही अशी भेंडी 2 मिनिटं झालेली आहे. भेंडी मस्त झालेली, मस्त लालसर दिसते. आता मी ताटामध्ये दाखवते. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. मसाला भेंडी